आपण लिंग्विस्टिकली जर बघितलं तर इंग्लिशचा जो वुमन हा शब्द आहे याच्यामध्ये मॅन हा एक शब्द पण येतो वुमनच्या आतमध्येच. म्हणजे मॅन किंवा जी मॅस्क्युलिन एनर्जी आहे, जी यंग एनर्जी आहे, ती फेमिनाईन एनर्जीशी बाइंड झालेली आहे, फ्यूज झालेली आहे. याचाच अर्थ असा होतो की वुमन मॅनशिवाय काहीच नाही आहे. कारण नुसता वू म्हणजे काहीच नाही, तिला मॅनची गरज आहे पूर्ण व्हायला, पूर्णत्व मिळवायला. अर्धनारी नटेश्वर ही जी आपल्या सनातन धर्मामध्ये संकल्पना आहे ती परस्पर पूरक आहे. शिव आणि शक्ती असं याचा संगम आहे, हो ना. तर जेव्हा आपण शिव म्हणतो तर ती शक्तीसहित आहे, आणि जेव्हा शिवातून शक्ती काढतो तेव्हा ते बनतं शव. अर्धनारीश्वर जो आहे, ज्याच्यात स्त्री पण आहे अर्ध्या भागामध्ये आणि अर्ध्या भागामध्ये पुरुष आहे. म्हणजे अर्ध्या भागामध्ये यिन आहे आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये यंग आहे. तर एका संतुलित फॅमिलीसाठी, कुटुंबासाठी किंवा एका बॅलन्स्ड पर्सनॅलिटीसाठी, बॅलन्स्ड रिलेशनशिपसाठी यिन आणि यंग, फेमिनाईन आणि मॅस्क्युलिन या दोन्हीही एनर्जीजचं बॅलन्स अत्यंत जरुरी आहे. माझं लिहिलेलं एक पुस्तक आहे बिफोर इट एंड्स. त्याच्यामध्ये मी अशाच काही शब्दांचा एक खूप छान अर्थ सांगितलेला आहे. जसं आज आपण बघितलं की वुमेन म्हणजे वू आणि मॅन, ते तुम्ही सेपरेट केलं तर मॅनशिवाय वुमेन काहीच नाही. असे खूप काही छान छान वर्ड्स त्याच्यामध्ये आहेत. आणि तुम्हाला जर असं काही जाणून घ्यायचं असेल, तुम्हाला जर क्युरिओसिटी असेल अशा काही गोष्टींची, तर हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा. हे ॲमेझॉनवर अवेलेबल आहे.